मंत्री शोक प्रस्ताव. माननीय अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आज बोलणं कुठून सुरू करावं असा एक प्रश्न माझ्या मनात निर्माण झालाय. एक प्रचंड वादळ मनामध्ये तयार झालेलं आहे. कारण आज सभागृहामध्ये ज्या शोक प्रस्तावासाठी आपण सर्व लोक एकत्रित आहोत, कधीच कल्पना केली नव्हती की अशा प्रकारचा शोक प्रस्ताव हा आपल्याला या ठिकाणी त्याच्यावर व्यक्त व्हावं लागेल. खरं म्हणजे सहज बाजूला नजर गेली तर नेहमीच खुर्चीत दादा असायचे आणि सभागृहामध्ये तर सुरुवातीपासून तर रात्री उशिरापर्यंत कितीही काळ सभागृह चाललं तरी आपल्या जागी बसलेले दादा हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळायचे. आज दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाहीत, याची निश्चितपणे खंत आहे. खरं तर यावर्षी दादांनी 12वा अर्थसंकल्प मांडला असता, पुढच्या वर्षी 13वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर शेषरावजी वानखेडे यांचा जो विक्रम आहे त्याची बरोबरी केली असती आणि कदाचित पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून दादांचं या ठिकाणी कार्य राहिलं असतं. पण अचानकपणे दादा आपल्यातनं निघून गेले आणि यावेळी हा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आली. खरं म्हणजे अर्थसंकल्पाच्या संदर्भात आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की कठोर निर्णय घ्यायचे असतील तर ते घ्यायला कधीही मागे पुढे न पाहणारे अजितदादा होते. पण त्याचवेळी वित्त विभागाने लाडकी बहीण योजनेचा भार हा अर्थसंकल्पावर फार मोठ्या प्रमाणात पडेल आणि म्हणून याचा पुनर्विचार करावा असं सुचवल्यानंतर देखील त्या ठिकाणी ठामपणे निर्णय घेऊन तो विषय मंत्रिमंडळापुढे आणण्याचं काम करणारे देखील अजितदादा होते. आणि आपल्या सगळ्यांना आठवतं की लाडकी बहीण योजनेनंतर अजितदादांनी गुलाबी जॅकेट घालणं सुरू केलं होतं आणि आम्हालाही सगळ्यांना ते जॅकेट घालायला लावलं होतं. आता या सगळ्या गोष्टी केवळ आठवणींमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की संपूर्ण सभागृह अत्यंत या परिस्थितीमध्ये दुःखी आहे. खरं तर अशा प्रकारचा प्रस्ताव मांडणं एक घटनात्मक जबाबदारी देखील आहे. पण मला असं वाटतं की माझ्याकरता एक अत्यंत भावनिक अशा प्रकारचा देखील हा प्रसंग आहे. महाकवी भास यांचं एक नाटक आहे स्वप्न वासवदत्त, आपल्याला माहिती आहे. त्यातला एक संस्कृत श्लोक आहे, काष्ट गतो ही पावका काय दहती मित्र शोकस्तु हृदयमस्तीच दहती. याचा अर्थ असा आहे की लाकूड जळते तेव्हा तो अग्नी केवळ शरीर जाळतो, पण मित्रशोक हा हृदय आणि अस्थिलाही अर्थात आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो. अजितदादांसारख्या एका सच्च्या मित्राचा सहप्रवासाचा असा मृत्यू होणं ही खरं म्हणजे केवळ राजकीय हानी नाही तर आपल्या सर्वांच्याच अंतःकरणाला प्रचंड वेदना देणारी अशा प्रकारची बाब आहे. आपण असं म्हणतो की काही गोष्टींवर काळ केवळ हे औषध असतं, पण तरी देखील कितीही काळ गेला तरी काही वेदना या मात्र कमी होत नाहीत. अशा प्रकारची निश्चितपणे एक वेदना असणार आहे. आपण अनेक वेळा
राजकीय नेत्यांच्या निधनानंतर पोकळी निर्माण झाली अशा प्रकारचं वक्तव्य करतो। खरं म्हणजे ज्यावेळी एखादा ज्येष्ठ नेता आपल्यातनं ते निघून जातात, अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं असतं, त्यावेळी त्यांच्या निधनाने त्यांची कमतरता जाणवते, ती पोकळी नसते। पण ज्यावेळी अजितदादांसारखा एक व्यक्ती जो राजकीय क्षेत्रामध्ये स्थिरावलेला आहे, ज्यांनी राजकीय क्षेत्राला वेगवेगळ्या पद्धतीनं पादांकरात केलं आहे, ज्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व नेतृत्व निर्माण केलं आहे आणि ज्या व्यक्तीकडे समाज आणि संपूर्ण क्षेत्र भविष्याच्या दृष्टीनं पाहत आहे, असा व्यक्ती ज्यावेळेस निघून जातो त्यावेळी खऱ्या अर्थानं पोकळी निर्माण झाली हा जो शब्द आहे, त्या शब्दाची व्याख्या काय आहे हे आपल्याला लक्षात येते। कारण तो असा क्षण असतो की ज्यावेळी आपल्याला लगेच लक्षात येतं की आता अशा प्रकारचे अजितदादा दुसरे होऊ शकत नाही। त्यामुळे ही जी पोकळी आहे ही पोकळी भरून काढणं हे अत्यंत कठीण आहे आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं त्यांचं अकस्मात निधन हा आपल्या सर्वांकरता एक धक्का देखील त्या ठिकाणी आहेच। खरं म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये, जनतेमध्ये जात असताना, प्रसार माध्यमांमध्ये, जाहीर कार्यक्रमांमध्ये, अधिवेशन चालू झाल्यानंतर अजितदादांचं अस्तित्व हे सगळीकडे ठळकपणे जाणवायचं। कारण आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक गोष्ट ही शिस्तीत झाली पाहिजे अशा पद्धतीनं सातत्याने अजितदादांचं त्या ठिकाणी म्हणणं असायचं आणि सकाळी 6 वाजल्यापासून काम करणारा नेता अशा पद्धतीनं त्यांची ख्याती होती। कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती हे काव्यवचन खरं म्हणजे अजितदादांच्या जीवनाकडे आपण बघितलं तर आपल्याला ते सत्य वाटतं। कारण अखंड जीवनामध्ये कार्यमग्न असलेले अजितदादा, प्रत्येक क्षणाचा नीट उपयोग करणारे अजितदादा, कुठलीही गोष्ट नियोजन केल्याशिवाय न करणारे अजितदादा, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की राजकारणामध्ये खूप विरळ आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर त्यांचा आणि आमचा दोघांचाही जन्म 22 जुलैचा। दादा माझ्यापेक्षा 11 वर्ष मोठे होते, खऱ्या अर्थानं माझे दादाच होते आणि मला असं वाटतं की गेल्या जवळपास 1 दशकापेक्षा जास्त काळ, ते तर सोबत कदाचित उशिरा आले आमच्या, पण 1 दशकापेक्षा जास्त काळ अतिशय आमची जवळीक होती, अतिशय चांगली मैत्री होती। त्याच्या आधी देखील आमची, कारण मी 99 साली आलो, त्यानंतर दादांची ओळख झाली, संबंध आणले, पण मी असं म्हणेन की साधारण 2014 नंतर एक भावनिक नातं हे दादांशी तयार झालं। मी अनेक वेळा माझ्या मुलाखतीत म्हणायचो की राष्ट्रवादी काँग्रेस आमचं स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, पण त्याच वेळी माझ्या मनात मात्र मला हे पक्क माहिती होतं की अजितदादा हे काही स्ट्रॅटेजिक पार्टनर नाही आहेत, तर अंतःकरणातनं आपल्यावर प्रेम करणारा अशा प्रकारचा आपला मित्र म्हणून खरं म्हणजे अजितदादांकडे मी बघितलं आणि त्यांनीही माझ्याकडे त्याच पद्धतीनं बघितलं आणि जीवनभर मला असं वाटतं की आमचं ते नातं त्यांच्या अंतिम दिवसापर्यंत कायम होतं। मला आजही आठवतं की 27 जानेवारी 2026ला मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यानंतर पायाभूत सुविधांची बैठक झाली। त्याही बैठकीमध्ये अजितदादांनी आपल्या नेहमीच्या सिग्नेचर पद्धतीने सगळ्यांना, जे अधिकारी होते त्यांना विचारलं की मी आज सकाळी माहिती घेतली आहे आणि ज्या प्रकारे कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन काही राज्यांमध्ये होतं तेवढं आपल्या राज्यात का होत नाही, या संदर्भात तुम्ही काय कारवाई करणार आहात। आणि मग अधिकाऱ्यांनी सांगितलं कॉस्ट ओव्हररन कसे होतात, प्रोजेक्ट्स कसे डिले होतात, त्याच्यामुळे ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन का होत नाही। त्यानंतर मग सार्वजनिक बांधकाम विभागाचं एक प्रेझेंटेशन झालं, त्यात त्यांनी त्यांच्यावर
700 कोटी रुपयाची डिक्री ही जी न्यायालयाने केली होती ती कशी त्यांनी त्या ठिकाणी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयातनं डिक्री त्या ठिकाणी कॅन्सल केली आणि ज्यांनी डिक्री आणली त्यांच्यावरच कसा फाईन झाला अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन केलं. त्यावर दादा गमतीने असं म्हणाले, पुढच्या वेळेसपासून असेच तुम्ही फक्त प्रस्ताव या ठिकाणी आणत जा. आणि ती सगळी बैठक आम्ही संपवली. त्यानंतर माझ्या अँटी चेंबरला आम्ही गेलो. दादांचं काम हे 10-15 मिनिटाचं असायचं, त्याच्यावर नाही. दादांची एक सवय होती, कुठलंही काम हे त्यांच्या कागदावर लिहिलेलं असायचं. 2-3 ओळींमध्ये काय बोलायचं हे लिहिलं असायचं आणि ते परफेक्ट तेवढंच आपल्या कामाचं दादा बोलायचे. त्यामुळे ते कामाचं एक 5-10 मिनिटं झालं. त्यानंतर 30-40 मिनिटं आम्ही वेगवेगळ्या विषयांवर, भविष्यात काय, बजेटमध्ये काय, अशा गप्पा मारल्या. जवळपास पावणे एक तास आम्ही त्या ठिकाणी एकत्रित होतो आणि त्यानंतर दादा त्या ठिकाणून गेले. त्यावेळेस खरं म्हणजे ही पुसटशी ही कल्पना नव्हती की कदाचित तीच आपली शेवटची भेट ही दादांशी ठरेल. आणि दुर्दैवाने तसंच झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. ही अपघाताची बातमी ज्यावेळेस आली त्यावेळेस पहिल्यांदा मनाने असं म्हटलं की ठीक आहे, अपघात झाला असेल, पण अपेक्षा करूया काही झालं नसेल. पण लगेच दुसरी बातमी आली की विमानाची परिस्थिती बघता त्याच्यामध्ये कोणीही त्या ठिकाणी जिवंत असेल असं वाटत नाही. आणि त्यातनं मग पुढच्या गोष्टी आपल्या सर्वांना माहितीच आहेत. खरं म्हणजे अजितदादा हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हतं, तर ते एका पिढीचा आत्मविश्वास होते. शेतकऱ्यांचा एक कळवळा असलेले, शेतीबद्दल इत्थंभूत माहिती असलेले, शेती, ॲनिमल हजबंड्री या सगळ्या विषयांची पूर्ण जाण असलेले आणि एक प्रकारे मातीतनं तयार झालेलं नेतृत्व असं अजितदादांचं नेतृत्व होतं. त्यांच्या जीवनामध्ये अनेक संघर्ष आले, कुठल्याही संघर्षाला त्यांनी पाठ दाखवली नाही. सातत्याने त्या संघर्षाला सामोरं ते गेले, कधी पुढापुढे झुकले नाहीत. पण ज्यावेळी दादांना मनातनं असं वाटलं की काहीतरी चूक आहे किंवा समाजाला ते चूक वाटतंय, त्यावेळी जाहीर माफी मागायलाही त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. अशा परिस्थितीमध्ये दादा कुठलाही इगो न ठेवता जाहीरपणे माफी मागून पुढच्या कामाला त्या ठिकाणी लागायचे, हे देखील आपण बघितलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे अनेकांचा आधारबळ असलेले, अनेकांना धीर देणारे, अनेकांच्या निर्णयाची ताकद असलेले दादा आज नसल्यामुळे निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात अनेक लोकांच्या समोर अनेक प्रश्न त्यातनं निर्माण झाले. खरं म्हणजे अजितदादांबद्दल सगळे नेहमीच सांगतात की शब्दाला जागणारा अशा प्रकारचा नेता होता. त्याचा अनुभव 2019 साली आम्ही घेतला. 2019ला ज्यावेळी आमचं ठरलं की सरकार तयार करायचं, त्यानंतर काही कारणाने तो निर्णय त्यावेळी त्यांच्याकडे वरिष्ठांनी बदलवला. पण दादांनी त्यावेळेस भूमिका घेतली की नाही, मी शब्द दिलेला आहे, मी शब्द मोडणार नाही. आणि आम्ही सरकार तयार केलं, शपथविधी घेतला. त्याला अनेक लोकांनी पहाटेचा शपथविधी म्हटलं. त्याला पहाटेचा म्हटलं की दादा त्याच्यावर नाराज व्हायचे. दादा म्हणायचे पहाट म्हणजे 6 असतं, ही काही पहाट नाही आहे, आम्ही 9 वाजता शपथ घेतली होती, तो सकाळचा शपथविधी आहे, असं नेहमी ते पत्रकारांना सांगायचे. आणि मला आजही आठवतं की त्यावेळी अतिशय दृढतेनं त्यांनी, खरं म्हणजे त्यांना निश्चितपणे काही ना काही प्रमाणात त्याची किंमत मोजावी लागली, पण तरी देखील त्यांनी सांगितलं की एकदा निर्णय झाला होता, मग या निर्णयाला मी बांधील असेल. आणि ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला, मला आजही आठवतं की वर्षा बंगल्यामध्ये दादा आणि मी दोघंच जण होतो. त्यावेळी तो निर्णय विरोधात गेल्यानंतर त्या ठिकाणी सरकार स्थापन करणं काही शक्य नव्हतं. दादांनी विचारलं काय केलं पाहिजे. मी म्हटलं दादा आता याच्यामध्ये उगीच तुम्ही स्वतःचा बळी द्यावा अशी आमची पण अपेक्षा नाही. ठीक आहे, आता जे काही असेल तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आणि त्यानंतर माझ्याशी चर्चा करून, म्हणजे अनेक वेळा अनेकांनी अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या.
पण वर्षा बंगल्यावरनं माझ्याशी चर्चा करून दादांनी मग तो निर्णय बदलवला. कारण त्यांच्यासोबत जे लोक राहिले होते हे दादांना माहिती होतं की शेवटी त्यांचंही भविष्य आपल्याला बघायचं आहे. आणि मग दादांनी पुन्हा त्या ठिकाणी जे काही सरकार झालं त्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या स्वभावात पारदर्शकता होती. पोटात आहे ते ओठात आहे आणि जे आहे ते तोंडावर बोलून टाकायचं. तोंडावर बोलताना दादा राजकीय परिणामांची फारशी काळजी करत नव्हते. आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये असं अनेक वेळा तुम्हाला पॉलिटिकली करेक्ट राहावं लागतं. पण पॉलिटिकली करेक्ट राहणाऱ्यांपैकी दादा नव्हते. त्यांना जे वाटलं ते स्पष्टपणे रोखठोक त्या ठिकाणी बोलायचे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल आमदारांना किंवा सदस्यांना देखील हे माहिती होतं की दादांनी एखादी गोष्ट तोंडावर नाही म्हटली याचा अर्थ काही आपले विरोधक नाही आहेत, त्यांना नाही पटलेली त्यामुळे त्यांनी नाही म्हटलेली आहे. पण जे काम होऊ शकत असेल ते मात्र तात्काळ करणे आणि तिथल्या तिथे फोन लावणे, ते काम झालंय की नाही पाहणे, अशा पद्धतीनं दादाची ख्याती असल्यामुळे जे सदस्य आहेत ते आपलं काम हक्काने घेऊन त्या ठिकाणी दादांकडे जाताना आपण बघायचो. आणि मला असं वाटतं की वर्षानुवर्ष काम करत असताना दादांनी एकवचनी असण्याचा एक नाव जे कमावलं की दादा म्हणतात ते करतात, हे राजकारणामध्ये मला असं वाटतं की अतिशय विरळ आहे. आणि खरं तर मला असं वाटतं की ज्यावेळेस 2019 नंतर मी विरोधी पक्ष नेता झालो, ते इकडे आले, ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. पण आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल की इथनं भाषण करताना ते माझा उल्लेख मुख्यमंत्री म्हणूनच करायचे. मग प्रत्येक वेळी मग त्यांना आठवण करून द्यावी लागायची की मुख्यमंत्री नाही, विरोधी पक्ष नेता. आणि मला असं वाटतं की त्यानंतर कदाचित त्यांचे ते शब्द जे आहेत ते सत्य झाले. आम्ही एकत्रित आलो, आम्ही दोघेही उपमुख्यमंत्री झालो, नंतर मी मुख्यमंत्री झालो, पुन्हा शिंदेसाहेब आणि ते उपमुख्यमंत्री झाले. आम्ही खरं म्हणजे आमच्या अनेक गोष्टींवर गप्पा देखील व्हायच्या, अनेक गोष्टींवर बोलायचो. दादांना क्रिकेटची आवड होती, त्याच्यावरही अनेक वेळा आमची चर्चा व्हायची. आणि आम्ही जेव्हा एकत्रित प्रवास करायचो त्यावेळी दादांच्या अनेक ज्या काही सवयी होत्या त्यात दादांना मला नेहमी आठवतं की दूध प्यायला आवडायचं. त्यामुळे आमच्या विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये कोल्ड्रिंक असू द्या, काही असू द्या, जे कोल्ड मिल्क असतं, आणि दादा सांगायचे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, रोज हळदीचं दूध पितो आणि मला कुठल्याही म्हणजे कोल्ड्रिंक किंवा याच्यापेक्षा दूध प्यायला आवडतं. अशा अनेक सवयी दादांच्या एकदम नजरेसमोरून जातात. दादा चप्पल घालायचे पण पाय नेहमी स्वच्छ ठेवायचे. त्यांना ती एक सवय होती की बसल्या बसल्या आपला पाय स्वच्छ करायचे ते. त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत त्या अशा आज माझ्या नजरेसमोरून चाललेल्या आहेत. पण मला असं वाटतं की त्यांच्या काही सवयी ज्या होत्या या इतक्या महत्त्वाच्या होत्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. कधीही कुठल्याही ठिकाणी 1 मिनिटं आधी पोचायचं म्हणजे पोचायचं. ज्यावेळी आम्ही तिघं होतो, शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो, दादे उपमुख्यमंत्री होते. 12 वाजताचा कार्यक्रम असेल तर दादा 11:59ला पोचणार, मी 12:05ला पोचणार आणि शिंदेसाहेब थोड्या वेळेमध्ये, नाही एवढं नाही पण एक 15-20 मिनटं अजून ते मागे पुढे. पण कधीही, आणि मी तर कमीत कमी शिंदेसाहेब किती वाजता निघतात हे बघून मी त्या ठिकाणी कार्यक्रमात पोचायचो. पण दादा 12चा कार्यक्रम कोणाला यायला किती वाजू द्या, दादा 11:59ला पोचणार म्हणजे पोचणार. आणि मला असं वाटतं की ही त्यांचं वक्तशीरपणा, म्हणजे सकाळी 9ची बैठक असेल, त्यांनी बोलवली असेल तर अधिकाऱ्यांना माहिती असायचं की 8:59ला दादा खुर्चीवर असणार, त्यामुळे त्याच्या आधी आपण पोचलं पाहिजे. मंत्रालयामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांपेक्षा लवकर पोचणारे दादा होते. मला असं वाटतं की मंत्रालयाची सुरुवातच दादा करायची आणि सकाळी 9 वाजता मंत्रालयात आपल्या चेंबरमध्ये जाऊन दादा बसायचे. तिथे मिटिंगा घ्यायचे, त्यांचं कामकाज करायचे. आणि म्हणून कधीही कामकाज अडलेलं आहे, फाईल थांबलेली आहे, दादा उपलब्ध नाही म्हणून निर्णय होत नाही असं कधी झालं नाही. एखादा निर्णय जर त्यांना पटला नाही तर मात्र त्या ठिकाणी ते स्पष्टपणे सांगायचे, फाईल थांबवायचे, चर्चा करायचे.
पण आपलं जे काम आहे ते काम मात्र ते सातत्याने करायचे. आणि दुसरा त्यांचा स्वभाव होता की मंत्रिमंडळात किती विषय असले तरी प्रत्येक विषयाचा नीट अभ्यास करून दादा यायचे. प्रत्येक विषयाची एक नोट त्यांच्याकडे असायची आणि त्या विषयात जर काही किंतु परंतु असेल तर तो किंतु परंतु त्या ठिकाणी ते मांडायचेच. आणि अनेक वेळा अगदी साधे विषय जे असायचे की ज्याच्यावर चर्चेची गरज नाही, सचिव उभा राहिल्याबरोबर दादा म्हणायचे ठीक आहे मान्य आहे, आणि दादांनी मान्य आहे म्हटल्यानंतर तो विषय सगळ्यांना मान्यच असायचा. त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक क्वालिटी त्यांची होती की नीट विषयाचा अभ्यास करून, आणि नुसता अभ्यास करून नाही तर त्या प्रत्येक मंत्रिमंडळातल्या विषयाची 4 ओळींची नोट ही नेहमी दादांजवळ असायची की जी ते मांडायचे. आणि त्यातनं त्यांचं एखाद्या विषयावरची जी पकड आहे ती पकड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळायची. खरं म्हणजे दादांच्या संदर्भात अनेक लोक अनेक गोष्टी सांगू शकतील. त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल देखील अनेक या ठिकाणी आपल्याला गोष्टी सांगता येतील. पण हे सगळं होत असताना वरकरणी दादा अतिशय कडक अशा प्रकारचे वाटायचे. पण माझा अनुभव असा होता की पहिल्यांदा एखाद्याशी कडक बोलल्यानंतर मग त्याच्याशी ते प्रेमळ देखील बोलायचे. आतून ते अतिशय प्रेमळ होते. त्यात त्यांचा स्वभाव होता की पहिल्यांदा एखाद्याला जसा मिलिटरीचा अधिकारी एकदम स्ट्रेट करतो असा स्ट्रेट करायचे, आणि त्यानंतर मात्र त्या व्यक्तीला सांभाळून घ्यायचं आणि त्या व्यक्तीचं जे काही कार्य आहे ते कार्य करायचं. हे खरं म्हणजे दादांचं आपण काम पाहिलं. पण हा सगळा वक्तशीरपणा, हे सगळं घड्याळाच्या काट्याने चालणं, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी पहिल्यांदाच दादांनी टायमिंग मात्र चुकवलं. आणि ते टायमिंग म्हणजे ज्यावेळेस राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग दादा खेळतील हे आपल्या सगळ्यांना दिसत होतं. अशा परिस्थितीमध्ये त्याने पहिल्यांदा जीवनाचं टायमिंग चुकवलं आणि त्याची हळहळ ही आपल्या सर्वांना नेहमीच राहील. खरं तर दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. पण अनेक वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील. अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे. आज मी असं म्हणू शकतो अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड. एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता तो अजितदादांच्या रूपानं आता आपल्यामध्ये नाही. आणि मला विश्वास आहे की शेवटी कधीतरी त्यांचं स्वप्न देखील नियतीने पूर्ण केलं असतं. त्यांच्यात ती क्षमता निश्चितपणे होती. शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणितं असतात, पण क्षमतेचा जर विचार केला तर मुख्यमंत्री पदाकरता पूर्णपणे क्षमता असलेलं नेतृत्व हे अजितदादांचं होतं. खरं तर मी असं म्हणेन की राजकारणामध्ये आपल्याकडे अनेक नेते आहेत, अनेक दादा आहेत आणि सगळ्याच दादांनी चांगलं काम केलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये वसंतदादा आणि अजितदादा ही 2 नावं अशी आहेत की ज्यांना दादा म्हणून नेहमीच महाराष्ट्र हा त्यांच्या कामाकरता या ठिकाणी लक्षात ठेवेल. दादांनी सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात ज्यावेळेस काम केलं त्यावेळी खरं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा दादा मंत्री झाले त्यावेळी थोडा त्यांचा स्वभाव अबोल होता किंवा नेमकं तेवढं काम करायचं अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे पहिल्यांदा लोकांचा दृष्टिकोन असा होता की एका मोठ्या घराण्यातला माणूस आहे, हा मंत्री झालेला आहे. पण त्यानंतर ज्यावेळेस दादांनी काम करणं सुरू केलं आणि विशेषतः सुधाकररावांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी ज्यावेळेस काम सुरू केलं, खरं तर सुधाकरराव त्यानंतर त्यांच्या प्रत्येक वाक्यागणित अजितदादांचं नाव घ्यायचे आणि त्यातनं अजितदादांचा परिचय हा काम करणारा नेता म्हणून, काम करणारा मंत्री म्हणून या महाराष्ट्राला झाला. आणि मला असं वाटतं की त्यानंतर मात्र त्यांनी जी स्वतःची ओळख निर्माण केली
कारण आपल्याला माहिती आहे की ते पहिले लोकसभेवर गेले, पण त्यानंतर पवारसाहेबांना तिकडे जायचं होतं, त्यामुळे दादा विधानसभेवर आले आणि त्यानंतर मात्र 8 वेळा निर्विवादपणे प्रचंड मतांनी आणि वेगवेगळे रेकॉर्ड करत बारामती मतदारसंघातनं दादा हे सातत्याने विधानसभा जिंकतच राहिले. बारामतीचा अपराजित नेता म्हणून दादांकडे आपण पाहतो. जनतेचं जे प्रेम दादांना मिळालं ते निश्चितपणे मला असं वाटतं की कुठल्याही नेत्याकरता त्यापेक्षा मोठा दुसरा कुठलाही ठेवा हा असू शकत नाही. आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की विकास प्रकल्पांच्या बाबतीत दादा नेहमी सकारात्मक असायचे. त्यांचा मूळ पिंड हा विकास झाला पाहिजे, प्रोजेक्ट झाले पाहिजे आणि विरोधी पक्षात असतानाही विरोधाला विरोध न करता त्यांच्यामध्ये ही हिंमत देखील होती की एखादा जर चांगला प्रकल्प असेल तर त्याला विरोधी पक्षात असताना देखील, म्हणजे मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा अनुभव घेतला की थेट त्याला त्यांनी या सभागृहात ते बोलायचे की ठीक आहे बाकी गोष्टी सोडून द्या, हे बरोबर आहे. किंवा विरोधी पक्षात असतानाही एखाद्या सभेमध्ये आपल्याच पक्षाचा एखादा व्यक्ती हा पंतप्रधानांबद्दल चुकीचं बोलल्यानंतर त्याच ठिकाणी आपल्याच पक्षाच्या व्यक्तीला किंवा तू लहान आहे, पंतप्रधानांबद्दल या शब्दात बोलण्याचं तुला कुठलाही अधिकार नाही, हे दरडावून सांगणं ही देखील जी एक मला असं वाटतं की एखाद्या नेतृत्वाची जी काही क्षमता असते ती क्षमता दादांमध्ये आपण अनुभवली आणि दादांनी त्या संदर्भात नेहमीच मला असं वाटतं की आता प्रयत्न केला. कधी फायलींचा ढीग हा दादांकडे आपण बघितला नाही. अधिकाऱ्यांना बोलवायचं, तिथे निर्णय करायचे, त्यांच्याकडनं समजून घ्यायचं आणि एकदा पटलं की त्याची पाठराखण करायची, अशा पद्धतीनं ते सातत्याने काम करायचे. आज समाज माध्यमांमध्ये दादांचे अनेक व्हिडिओ आपण पाहतो. त्यांच्या म्हणजे तसा मूळ दादांचा स्वभाव हा जरी सिरियस वाटत असला तरी त्यांच्या भाषणांमध्ये मात्र खूप खुमासदारपणा असायचा. आज आपण अनेक त्यांची भाषणं जी काही समाज माध्यमात पाहतो, त्यांचे अनेक शॉर्ट्स पाहतो, अनेक त्यांचे पोस्ट पाहतो, लोकांनी केलेले अनेक त्यांचे जे व्हिडिओज आहेत ते पाहतो. त्यामुळे त्यांच्या भाषणामध्ये अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी ते विनोद करायचे आणि त्यामुळे लोकांना ते आवडायचं. किंवा पत्रकार परिषदेमध्येही अनेक वेळा एका वाक्याचं, एका शब्दाचं उत्तर असं देऊन पत्रकारांना एखाद्या गंभीर विषयांवर नाकारलेले उत्तर आणि त्या ठिकाणी उत्तरही दिलं नाही, त्यांना बोलायला संधी मिळाली नाही, अशा पद्धतीनं दादांचं आपल्याला त्या ठिकाणी काम पाहायला मिळायचं. आणि कुठल्याही सवय नसलेल्या दादांची एकच सवय होती, ती म्हणजे काम. ही वॉज अ वर्कोहॉलिक पर्सन. कुठलंही काम दादांनी ज्या क्षेत्रात काम केलं त्या क्षेत्रामध्ये दादांनी उत्तम काम केलं. माननीय पवार साहेबांनी देखील लोक माझे सांगती या पुस्तकामध्ये दादांचं वर्णन करताना लिहिलंय, अजितच्या कामांचा झपाटा, सहकाऱ्यांना विश्वास देण्याची त्याची पद्धत आणि कितीही काम करण्याची त्याची तयारी, यामुळे त्याच्या नेतृत्वाबद्दल विधिमंडळ सदस्यांच्या मनात सन्मानाचे स्थान आहे. अजितची ही स्वकष्ट अर्जित कमाई आहे, असं पवार साहेबांनी देखील त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. साहित्य क्षेत्रामध्ये मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितलेला किस्सा आहे की ज्यावेळेस मालगुंडला केशवसुतांच्या स्मारकाकरता निधीची कमतरता होती तर त्यांना सांगितलं की तुम्ही अजितदादांकडे जा. तर त्यांच्या मनात शंका होती की दादांकडे गेल्यानंतर त्यांना या स्मारकाचं इतकं महत्त्व वाटेल का किंवा हे महत्त्वाचं असेल का. आणि त्यावेळेस ते दादांकडे गेले. दादांना सहकार चळवळीच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भात, उद्योगाच्या संदर्भात तर सगळ्या लोकांना माहितीच होतं की किती त्यांची आस्था आहे. पण साहित्य क्षेत्राच्या संदर्भात दादा फार प्रगट करत नव्हते. पण ज्यावेळेस ते त्या ठिकाणी गेले त्यावेळेस दादांनी त्यांना सांगितलं की केशवसुतांचं स्मारक हे झालंच पाहिजे. तात्काळ त्याकरता निधी दिला
आणि स्वतः फोन करून मधु मंगेश कर्णिकांना सांगितलं की हा निधी मी दिलेला आहे, काम इमिजिएट झालं पाहिजे आणि कुठेही निधी कमी पडला तर तो निधी तुम्ही मला मागा, पण हे स्मारक महाराष्ट्राच्या अस्मितेचं स्मारक आहे, त्यामुळे हे स्मारक करण्याकरता तुम्हाला जी मदत लागेल ती मदत मी त्या ठिकाणी करणार आहे. दादांनी एक किस्सा सांगितला होता की ते म्हणाले मी असं ठरवलं होतं की आधी घर बांधायचं त्यानंतर लग्न करायचं, आणि 1980च्या दशकामध्ये सिमेंटची तीव्र टंचाई होती आणि मग त्यांनी सांगितलं की काय करायचं. मग त्या काळामध्ये सिमेंटचं रेशनिंग होतं. मग माजी मंत्री अंकुशराव निंबाळकर साहेब यांच्याकडनं त्यांनी कसं सिमेंट मिळवलं, कसं घर बांधलं आणि त्यानंतर मात्र मग त्यांनी लग्न केलं. अशा अनेक त्यांच्या जीवनातले गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्यातनं ते कसे दृढ निश्चयी होते की एकदा जे ठरवलं ते करायचंच, अशा पद्धतीनं त्यांचं खरं म्हणजे कार्य होतं. मला आजही आठवतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी आम्हाला कमी सीट्स मिळाल्या, महाविकास आघाडीला चांगला विजय त्या ठिकाणी मिळाला, त्यानंतर आम्ही तिन्ही पक्षाचे जे नेते होतो, मी असेल, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, यांनी गांभीर्याने दौरे चालू केले, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचता येईल. शिंदेसाहेब आणि मी तर दौरे करत होतो, पण मी असं म्हणेन की त्या काळामध्ये सर्वात जास्त फिरलेले अजितदादा होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजितदादांनी घर जे सोडलं ते रोज एकही दिवस असा नाही की ते कुठल्या जिल्ह्यात नाही, सातत्याने एकेका जिल्ह्यात जाऊन त्या ठिकाणी त्यांचे आमदार असतील, त्यांचे सदस्य असतील, कोणी माजी आमदार असतील, यांच्या सभा करायच्या, त्यांचे कार्यक्रम करायचे. त्यातनं त्यांनी पक्षाला एक कॉन्फिडन्स हे देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. खरं म्हणजे दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र तर हळहळला आहेच, पण निश्चितच त्यांच्या कुटुंबांना, सुनेत्रा बहिणींना जे काही दुःख झालं असेल ते आपण सगळे समजू शकतो. पण या बिकट परिस्थितीतही बहिणींनी अतिशय धीरोदत्तपणे या ठिकाणी त्यांचं कार्य पुढे नेण्याकरता कठोर निर्णय घेतला आणि अत्यंत संयमी आणि घरंदाज पद्धतीनं आज ज्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं जे काही कार्य आहे ते हातामध्ये घेतलं आहे, ते कार्य त्या पेलतायत. निश्चितपणे आपण सगळे लोक आणि आपल्या सद्भावना या त्यांच्या पाठीशी आहेतच, कारण शेवटी राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वेळा व्यक्तिगत वेदना आपल्याला बाजूला ठेवून समाज, राज्य याचा विचार करत आपलं कर्तव्य त्या ठिकाणी बजावत राहावं लागतं. मला विश्वास आहे की वहिनी देखील ज्या प्रकारे दादांनी एक आपली वेगळी प्रतिमा तयार केली तशी आपली प्रतिमा तयार करतील आणि त्याच पद्धतीनं दृढतेनं या ठिकाणी काम करतील. खरं तर दादांचा जन्म हा आपल्याला माहिती आहे राहुरी तालुक्यातला होता आणि दादांचे जे मामा आहेत, कदम कुटुंब जे आहे, हे कट्टर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कुटुंब होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी देखील त्यांचे मामा होते, त्यांचं घर होतं. दादांचं बालपण बऱ्यापैकी मामांच्या घराकडे गेलं असल्यामुळे त्यांच्या त्या कार्याची जाणीव देखील होती. पण दादा मात्र मोठे हे जो काही त्या काळचा काँग्रेसी विचार होता किंवा पवार साहेबांचं जे नेतृत्व होतं त्या नेतृत्वातून ते पुढे झाले. त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीची सुरुवात केली, टोमॅटो लागवड, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः केल्या आहेत. मला जी काही माहिती आहे त्यात त्यांनी स्वतः वहिनींनी या ठिकाणी हे सगळं काम करणं, त्याचं मार्केटिंग करणं, बाजारात देखील या सगळ्या वस्तू पोचवणं, या सगळ्या गोष्टी ज्याला आपण जमिनीतनं उठून मोठं होणं म्हणतो अशा प्रकारचं सगळं कार्य हे त्यांनी केलं. आणि म्हणूनच सामान्यातल्या सामान्य माणसाच्या अडीअडचणी या दादांना माहिती होत्या. सहकार, शेती, ग्रामीण विकास यातनं त्यांनी राजकीय प्रवास जो सुरू केला तो सातत्याने आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या पदांवर दादा राहिले. त्यांनी
अतिशय चांगलं काम हे वेगवेगळ्या पदांवर केलं आणि हे सगळं करत असताना त्यांनी जे अर्थसंकल्प मांडले ते जर आपण बघितलं तर त्या अर्थसंकल्पांचा जो काही स्थायी भाव आहे त्याच्यामध्ये त्यांचा भर हा नेहमी राजकोषीय स्थैर्य निर्मितीवर असायचा, म्हणजे महसुली वाढ आणि खर्चाला प्राधान्यक्रम, विकास अभिमुख विस्तार म्हणजे भांडवली गुंतवणूक वाढवून रस्ते, ऊर्जा, सिंचन, उद्योगांना चालना देणं आणि संरचनात्मक संतुलन या 3 गोष्टींवर आधारित सगळे त्यांचे अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याचं काम ते नेहमी करायचे. मला आजही आठवतं की आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत जेव्हा बसायचो त्यावेळी शिंदेसाहेब बसायचे, त्यांच्या बाजूला मी बसायचो आणि मग दादा बसायचे आणि तो काळ अतिशय घाईचा काळ होता. मग अनेक वेळा माझी भूमिका रेफरीची यायची, कारण शिंदेसाहेबांचा हात खुला होता. त्यामुळे ते दरवेळेस एखादी नवीन योजना आणायचे. दादा म्हणायचे आपण आता मोठ्या योजना केलेल्या आहेत, मग आता ही योजना कशी करायची. मग शिंदेसाहेब मला म्हणायचे की नाही आपल्याला ही केली पाहिजे. मग मी त्यांना सांगायचो केली पाहिजे. मग ते सांगायचे नाही पण आत्ता पैशाची तंगी आहे. मग मी यांना सांगायचो पैशाची तंगी आहे. असं करून मग शेवटी दोघांचं एकमत व्हायचं आणि मग आम्ही ती योजना पूर्ण करायचो. त्यामुळे हा आमच्या तिघांच्या स्वभावातला हे अंतर होतं, पण मला असं वाटतं की आम्ही तिघं एकमेकाला कॉम्प्लिमेंट करत होतो आणि म्हणून त्यातनं एक कुठल्याही मुख्यमंत्र्याला अर्थमंत्री कसा पाहिजे तर तो अजितदादांसारखा पाहिजे की जो तुम्हाला नेहमी वास्तविकतेचा आरसा दाखवेल पण त्याच वेळी राज्याची वाटचाल थांबवणार नाही. अशा प्रकारचा अर्थमंत्री हा आपण त्यांच्या माध्यमातून बघितला. आपल्याला कल्पना आहे की विकासाच्या संदर्भात विशेषतः एकदा मला विचारलं की समजा दादा त्या ठिकाणी जर मंत्री झाले नसते तर काय झाले असते. मी बोलताना म्हटलं त्यांच्यात शिस्त तर पोलीस सारखी आहे, कदाचित पोलीसमध्ये घेतले असते. हाडाचे शेतकरी आहेत तेव्हा कदाचित शेतकरी झाले असते. पण नंतर मग माझ्या डोक्यात विचार आला की दादा निश्चितपणे या ठिकाणी बांधकाम इंजिनियर झाले असते, कारण बांधकामाच्या संदर्भात अगदी छोट्यातल्या छोट्या बारीक बारीक गोष्टींमध्ये जाणं, सरकारी काम उत्तम गुणवत्तेचं झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह. सकाळी 6 वाजता साईटवर जाणार, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवणार आणि त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी शोधून काढणार. हे असं काय, हे तसं काय, हे काय वापरलंय, याची किंमत किती आहे. आणि म्हणून जी जी बांधकामं दादांच्या देखरेखीखाली झाली आपण जर बघितली तर एक सरकारी बांधकामाचा खाक्या असतो, त्या खाक्यातली ती बांधकामं वाटत नाही. ती बांधकामं ही एखाद्या खाजगी बांधकामाला लाजवतील अशा प्रकारची बांधकामं आहेत. आणि कधी कधी दुर्दैव काय असतं बघा की दादांनी स्वतः पाठपुरावा करून ज्या मेडिकल कॉलेजची वीट ठेवली, दुर्दैवाने शेवटी त्यांचा देह त्याच मेडिकल कॉलेजमध्ये आपल्याला न्यावा लागला. यापेक्षा मला असं वाटतं दुर्दैवी अजून काही असू शकत नाही. त्यांचा दर्जा आणि सौंदर्यसृष्टी ही खरोखर अतिशय चांगली होती. खरं तर कोविडच्याही अभूतपूर्व संकटामध्ये दादा पूर्णपणे मैदानात होते. आपल्याला कल्पना आहे की त्या काळामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते, पण खंबीरपणे राज्याचे अर्थमंत्री म्हणून आणि अर्थमंत्र्याच्याही पलीकडे ही आपली जबाबदारी असं समजून या संपूर्ण कोविडच्या काळात सरकारची बाजू योग्य पद्धतीने मांडणं असेल, सरकारचे निर्णय योग्य होतील या दृष्टीनं काम असेल, या सगळ्या गोष्टी दादांनी केल्या. त्यामुळे मी असं म्हणेन की महाराष्ट्राने एक नेता गमावला, एक प्रशासक गमावला, मी वैयक्तिक एक मित्र गमावला. आपण सगळ्यांनी ज्यांना आपण आपल्या कुटुंबासारखं समजत होतो असा कुटुंबातला एक व्यक्ती आपण सगळ्यांनी या ठिकाणी गमावला. खरं तर साखर कारखानदारीच्या क्षेत्रात, सहकाराच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य आपण सगळ्यांनी बघितलंय. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य, सगळ्या संस्थांचं नाव, सगळ्या कारखान्यांचं नाव या ठिकाणी घेणार नाही, पण या प्रत्येक गोष्टीत
दादांचा एक ठसा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या प्रत्येक विकासामध्ये दादांच्या पाऊलखुणा आपल्याला पाहायला मिळतात. एक दादांचा टच आपल्याला पाहायला मिळतो. एक दादांचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो. मला असं वाटतं की अशा पद्धतीनं हे कार्य करणं हे खरोखर राजकीय नेत्यांनी देखील यातनं शिकण्यासारखं आहे. खरं तर आज दादा आपल्यामध्ये नाहीत आणि निश्चितपणे आता आठवणींच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ मला असं वाटतं की त्यांच्या स्मृतीच राहणार आहेत. पण अशा या सगळ्या जो काही विचारांचं काहूर आहे, वेगवेगळ्या आठवणी आहेत, यावर जर आपण बोलत राहिलो तर कदाचित आपल्यापैकी प्रत्येक जण दिवसभर बोलू शकेल. आणि म्हणून खरं तर कवी पी सावळाराम यांचं एक गीत आहे, त्यातलं एक कडवं हे केवळ दादांकरताच लिहिलं आहे का असं आपल्याला वाटावं. जनसेवेचे बांधून कंकण त्रिभुवन सारे घेईन जिंकून अपूर्व आपुले दृढसिंहासन नित भिजतो मानवतेला जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. मला असं वाटतं की हे कदाचित दादांकरताच लिहिलं आहे असं आपल्या सर्वांना जाणवावं. मी दादांच्या पावन स्मृतींना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना करतो. आणि जी काही त्यांचे कुटुंबीय आहेत या कुटुंबियांना या ठिकाणी हे दुःख सहन करण्याची शक्ती आपल्याला आणि त्यांना ईश्वर देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज राज्याचे माजी मंत्री स्वरूपसिंग हिर्या नाईक यांचं देखील शोकप्रस्ताव आहे. खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक वर्ष मंत्री म्हणून काम केलेले, आदिवासी समाजामध्ये एक उत्तम नेतृत्व असलेले कैलासवासी स्वरूपसिंग हिर्या नाईक यांचा जन्म 10 सप्टेंबर 1938 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नवागाव येथे झालं होतं. त्यांचं शिक्षण SSC पर्यंत झालं होतं. त्यांनी आदिवासी सेवा सहाय्यक संस्थेची स्थापना करून कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, D.Ed आणि B.Ed महाविद्यालय तसंच आश्रमशाळा सुरू केल्या. नवापूर तालुका शिक्षण प्रसारक संस्था तसेच पोस्ट बेसिक आश्रमशाळेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केले. त्यांनी धुळे जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ, नंदुरबार तालुका आदिवासी दूध उत्पादक संघ, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक म्हणूनही उत्तम कार्य केले. आदिवासी समाजाच्या व्यसनमुक्तीसाठी त्यांनी गावोगावी भजन मंडळाची स्थापना करून जनजागृतीचे कार्य केले होते. अनधिकृत सावकारीपासून आदिवासी समाजाला शोषणमुक्त करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. कैलासवासी स्वरूपसिंग नाईक यांनी सुकवेल ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, नवापूर पंचायत समितीचे सदस्य तसेच धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले होते. ते सन 1972, 1982, 85, 90, 95, 99, 2004 व 2014 असे 8 वेळा नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. मार्च 81 ते एप्रिल 82 या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे देखील ते सदस्य होते. मार्च 77 ते 80 या कालावधीत लोकसभेचे देखील सदस्य होते. सन 80 ते 2009 या कालावधीत समाज कल्याण, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी कल्याण, वने, अन्न व नागरी पुरवठा, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, पर्यावरण, बंदरे, महसूल व भूकंप पुनर्वसन, विमुक्त भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय अशा अनेक खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी उत्तम कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. डॉक्टर शालिनीताई वसंतराव पाटील, माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री यांचा जन्म 8 ऑगस्ट 1933 रोजी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथे झाला. त्यांचे शिक्षण BA ऑनर्स LLB PhD इतके झाले होते. कैलासवासी शालिनीताई यांनी श्रीलक्ष्मी महिला सहकारी बँक, इंदिरा सहकारी बँक, जनता सहकारी बँक, सांगली जिल्हा सहकारी बँक तसेच शिवनेरी सहकारी बँक स्थापन केली होती. त्यांनी श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापिका चेअरमन म्हणूनही उत्तम कार्य केले होते. त्यांनी स्वर्गीय चंद्रकांत वसंतदादा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज सुरू करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. तसेच जिजाऊ प्रतिष्ठान या संस्थेच्या मार्फत त्यांनी ग्रामीण भागातील जनतेला अल्प दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती.
सहकार, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केलं होतं. कैलासवासी डॉक्टर शालिनीताई पाटील यांनी सांगली जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्या, तासगाव पंचायत समितीच्या सदस्या म्हणून देखील काम केलं होतं. सन 1980, 1999, 2004 अशा 3 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर त्या निवडून आल्या होत्या. सन 83 ते 84 या काळात लोकसभेच्या सदस्या होत्या. सन 80 ते 83 कालावधीत महसूल, पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, रोजगार, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी उत्तम कार्य केलं होतं. अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी राज खंगारजी पुरोहित यांचा जन्म 31 ऑगस्ट 1954 रोजी राजस्थान राज्यातील सिरोही येथे झाला होता. त्यांचे शिक्षण BA LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी पुरोहित यांनी मुंबई भाडेकरू एकता संघाचे संस्थापक अध्यक्ष, मुंबादेवी नागरिक परिषदेचे अध्यक्ष, तसेच रामलीला महासंघ, कृष्णलीला समिती, सिटीजन्स असोसिएशन, दक्षिण मुंबई नागरी समस्या निवारण समिती, रोटरी क्लब, लायन्स क्लब, महाराणा प्रताप स्मारक समितीचे सदस्य म्हणूनही कार्य केले होते. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. भारतीय जनता पक्षाचे ते मुंबईचे अध्यक्ष राहिले होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी मुंबई शहरात भाजपच्या विस्तार करण्यात मोलाची भूमिका पार पाडली होती. कैलासवासी राजपुरोहित सन 1985 ते 90 या काळात मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते. ते सन 1990, 1995, 99, 2004 व 2014 असे 5 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. त्यांनी सन 96 ते 99 या कालावधीत गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, नागरी जमीन कमाल धारणा, रोजगार व स्वयंरोजगार, कामगार व संसदीय कार्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते. भाडे नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य देखील मंत्रिपदाच्या कालावधीत त्यांनी केले होते. भाजपा विधानमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणूनही त्यांनी काम केले होते. खरं म्हणजे आम्ही सगळे लोक ते प्रतोद असताना त्यांच्यासोबत काम करण्याची आम्हाला खूप वर्ष संधी मिळाली आणि या सभागृहातल्या जुन्या सर्व नेत्यांना माहिती आहे की सर्व पक्षीय लोकांचे अतिशय जवळचे मित्र म्हणून राजपुरोहितांकडे पाहिलं जायचं. अतिशय आक्रमक पण तेवढेच सर्वांशी मैत्री ठेवणारे आणि खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये व्यापारी नेता म्हणून राजपुरोहित यांची एक ओळख होती. आणि अतिशय मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये खालपासून वर आलेल्या नेत्यांपैकी एक अशा प्रकारचे ते नेते होते. त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पार्टी आणि वैयक्तिक आमचंही सर्वांचं एक मोठं नुकसान झालेलं आहे. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी दुःखद निधन झाले. मी त्यांना देखील या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. बोलणार आहात ना?